नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार धोक्यात. भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटात मोठा वाद. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी छगन भुजबळांना धो धुतलं. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला तेव्हा स्वतः छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. मंत्रिमंडळाची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आता वास्तविक असणाऱ्या कोणत्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, ही सर्वांची भूमिका होती आणि ही भूमिका सर्वांनी एकमताने मान्य देखील केली. मात्र अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते आणि जबाबदार मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी केलेलं विधान अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. कारण राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये ते स्वतः सहभागी होते. परंतु आता छगन भुजबळ मुद्दामपणे असं वक्तव्य करत आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यानं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांचं असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. भुजबळांनी आपल्या भूमिकेचा निश्चितपणे पुनर्विचार करावा. एवढंच नाही तर आपल्या वादग्रस्त भूमिकेमुळे जर समाजामध्ये वाद निर्माण होत असेल, तेढ निर्माण होत असेल तर अशा प्रकारची वादग्रस्त भूमिका भुजबळांनी घेणं बंद करावं, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी छगन भुजबळांची कानटोसणी केली आहे. दरम्यान एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. दरम्यान आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोललं पाहिजे. जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचं. समोरच्या दरवाजातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाजातून प्रवेश मिळवायचं काम सध्या सुरू आहे. एवढंच नाही तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन आपल्याला आरक्षणातून बाहेर काढण्याचा डाव हा राज्य आणि केंद्र सरकारचा आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. मात्र त्यांच्या याच आरोपाला आता मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर देत छगन भुजबळांची कानटोसणी केली आहे. एवढंच नाही तर सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या देखील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी मंत्री छगन भुजबळांना समज देत भुजबळांनी असं वादग्रस्त वक्तव्य करणं टाळावं. एवढंच नाही तर भुजबळांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण होत आहे. राज्य सरकार देखील यामुळे चिंताग्रस्त झालं आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवरती देखील शंका उपस्थित केली जात आहे, असं म्हणत राज्य सरकारमधील सर्व समर्थक आणि प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची कानउघडणी केली आहे. मात्र यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. कारण एकीकडे राज्य सरकारनं ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे सरकारमधीलच मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी अशा प्रकारे अशी मागणी उचलून धरत आक्रमक भूमिका घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. दरम्यान या संदर्भात बोलत असताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, छगन भुजबळ यांची अशी भडकाऊ विधानं करण्याची जुनी सवय आहे. एवढंच नाही तर त्यांना काही वेगळं वाटत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागून घ्यावी, भेटून चर्चा करावी. परंतु असं दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल असं वक्तव्य करू नये. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका 100% चुकीची आहे, अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी छगन भुजबळ यांच्यावरती हल्लाबोल करत भुजबळांना खडे बोल सुनावले आहे. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार धोक्यात आले असल्याचं देखील बोललं जात आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.